मी चेंबूरची राहणारी आहे. एक व्यक्ती आमच्या एरियामध्ये ती आहे ना ब्लॅक मॅजिक करते. तिच्या हातात लेमन होता, तर तिने तो लेमन उचलला आणि शेजारच्या ड्रम असतो ना, तर तिथे तिने नेऊन तो लेमन ठेवला. त्यांना निगेटिव्हिटी त्यांच्या घरात दिसायला लागलेली. असं वाटतं की कोणीतरी माझं तोंड दाबतंय. माझ्या पप्पांनी तो लिंबू घेतला, ती टाचणी काढली आणि ती अशी ओपन करून ते म्हटलं की ह्यानी काहीच होत नाही. त्यांनी ते नरबली म्हणतात ना, ती करावी लागेल, त्याच्याशिवाय हे नाही होणार हातात. तुला माहिती आहे असं धन वगैरे शोधतात, खजिना असतो. ते त्या फ्रेंड्सने त्यांना सांगितलं की ह्या गावामध्ये आहे ना खूप खजिना आहे. जमीन खोदायची, भरपूर ज्वेलरी असेल किंवा कॉइन्स असेल, जसं सोनं वगैरे. तेवढ्या ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत परत एकदा एंजल आलेली आहे. एंजल, कशी आहेस तू? छान आहे रे, किती कसं आहे? मी पण एकदम छान आहे. आणि मला आठवते की आपण लास्ट एक पॉडकास्ट केला होता आणि त्यावर बऱ्याच लोकांना तो पॉडकास्ट आवडला. इवन तुझ्या ज्या गोष्टी होत्या त्या मलाही आवडल्या, लोकांनाही आवडल्या आणि खूप मजा आलेली, कारण हॉस्पिटलच्या स्टोरीज होत्या. आणि आपण अशीच आजच्याही एपिसोडला आपण तशाच काही गप्पा मारणार आहोत. सर्वात आधी मला ऑडियन्सला सांगायला आवडेल की एंजल एक नर्स आहे आणि ती बऱ्याच वर्ष हॉस्पिटलमध्ये वगैरे काम करते. आता बहुतेक लोक तर तुला ऑलरेडी ओळखत असतील, पण तरी पण तू तुझ्याबद्दल इंट्रोडक्शन कसं देशील? ओके. हाय, माझं नाव एंजल आहे आणि मी नर्स आहे. मी चेंबूरची राहणारी आहे आणि मी आता स्त्रिकेसोबत सेकंड टाईम भेटते, तर मला खूप आवडतंय. तर आता तुझ्याकडे पहिली गोष्ट कोणती आहे? तू कोणती फर्स्ट स्टोरी आज सांगणार आहे? आपल्याकडे इंडियामध्ये तरी भरपूर असं ब्लॅक मॅजिक वगैरे होतात. भरपूर व्हेरियस टाईप्सचे असतात. आता त्याच्यावरती मला एवढा नॉलेज नाही आहे, पण हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आमच्या एरियामध्येच बोल किंवा नोन पर्सन बोल, म्हणजे तेवढ्याच एरियामधले. तर तिकडे ना काय झालं आहे, अशी खूप वर्ष आधी, म्हणजे माझ्या मम्मीच्या लग्नाच्या आधीच्या पासूनची जी तिथं फॅमिली राहत होती ना, त्या 2 फॅमिलीमध्ये ते आजूबाजूला घर आहेत, त्यांचं कधी पटतच नाही. तर त्याच्यामागं असं आहे की मागं रिझन आहे की नाही माहिती, पण एक व्यक्ती आमच्या एरियामध्ये ती आहे ना ब्लॅक मॅजिक करते. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तुला माहिती आहे, असं एक इव्हेंट होता म्हणून मी घरामध्ये असा पडदा वगैरे लावत होती आणि तो पडदा असा डार्क नव्हता, शीन होता, म्हणजे ट्रान्सपरन्सी होती. म्हणजे मी इथून तुला बघू शकते एवढं तरी होतं. लेमनेट कलरचा होता, म्हणून इझिली दिसू शकत होतं. तर ती व्यक्ती आली, ती सगळ्यात पहिले माझ्या घरात आली. तिच्या हातात लेमन होता आणि त्या लेमनला काय लावलेलं काय नाही ते तर मी बघितलं नाही, कारण की पडद्याच्या आड मी इथे होते. मम्मी पप्पा बाजाराला गेलेले म्हणून त्यांना काय एवढं नाही एवढं माहिती हे सगळ्या गोष्टी, पण मी नंतर सांगितलं त्यांना. तर ती जी लेमन होता ना, तो तिने टेबल असतो ना आपला ड्रेसिंग टेबल, त्याच्या तिने खाली नेऊन ठेवला. आणि आमचं घर असं रस्त्याला लागूनच आहे, तर कोणी पटकन असं येईल असं आहे. आल्याला तो टेबल होता, टेबलच्या खाली तिने तो लेमन ठेवला आणि मी ते तिला ठेवताना बघितलं. तर मी जोरात ओरडली, म्हटलं कोण आहे कोण आहे म्हणून. तर तिने तो लेमन उचलला आणि शेजारच्या ड्रम असतो ना, ब्ल्यू ड्रम बाहेर ठेवतात ना चॉलमध्ये, तर तिथे तिने नेऊन तो लेमन ठेवला. अरे, हे घरात ठेवताना पण मी तिला बघितलं, मी ओरडले म्हणून तिने तिथून उचलला आणि तो शेजारी नेऊन ठेवला. त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळानंतर मी विचार केला, म्हटलं काय ठेवलं असणार तिने म्हणून. ॲक्च्युली तिने काय ठेवलं हे मला माहिती नव्हतं, ते मला नंतर कळलं की तो लिंबू होता. नंतर मी पलीकडे म्हणजे शेजारी गेले, तिथे पण दुपारचा वेळ होता, कोणी नव्हतं. मग मी घरचं वगैरे आवरून म्हटलं काय ठेवलं असतं म्हणून एक्साइटमेंटमध्ये जाऊन मी बघितलं, तर त्यावरती तो लिंबू ठेवलेला तिने आणि तिथे कोपऱ्यामध्ये ठेवलेला, कोणाला न दिसेल असा. आणि त्या घरामध्ये आणि बाजूच्या ह्याच्यामध्ये इतर लोकांमध्ये एवढे क्लॅशेस, मी तुला सांगते, अनवॉन्टेड रिझनवरून भांडणं. त्यांच्या घरामध्ये अशा काही गोष्टी झाल्या की जीवावरती बेतल्यासारख्या,
इतर अजून भरपूर काही गोष्टी आहेत की त्यांना निगेटिव्हिटी त्यांच्या घरात दिसायला लागलेली. दिवसाढवळ्यात ते लोक घाबरत होती. ती एक शेजारी एक आंटी राहते. ती पण म्हणजे अशी नकळत कधीतरीच अशी म्हणायची की मला खूप भीती वाटते, मला काहीतरी असं वेगळा भास होतो, मला एकटं राहावंसं वाटत नाही, मला असं वाटतं की कोणीतरी माझं तोंड दाबतंय मला. म्हणजे असं त्या दिवसापासून हे सगळ्या गोष्टी ना अति अति ऐकण्यात व्हायरल. यायला लागल्या. तर आता ह्या गोष्टी मी त्यांना कसं डायरेक्टली सांगणार ना, तर मम्मीला मी सांगितलं की असं असं आहे. तेव्हा मम्मीने ते शेजारची ताई आहे त्यांना सांगितलं की इकडं ती जी बाई आहे ना, सोनलनी बघितलेलं इकडे, मला घरी सोनल म्हणतात एनिवे, तर तिथे बघितलं. तर तिकडे लेमन ठेवलेला, तुम्ही एकदा क्रॉस चेक करा. आता एवढं कोण क्रॉस चेक करायला जाणार, तर त्यांनी काय नाही ते उचलून फेकून दिलं. पण त्यांच्या घरात खूप खूप म्हणजे खूप वाद. आणि त्या फॅमिलीजमध्ये असं आहे ना की ते दोघं एकमेकांचे तोंडही बघत नाही. आता नाही ह्यांनी ह्यांना काय केलं नाही, ह्यांनी ह्यांना काय केलं, पण ते बिकॉज ऑफ समवन, कोणाचं ते उतारा किंवा काय कोणतीही गोष्ट असू देत, कारण की त्यांची फॅमिली दोन्ही चांगली हसती खेळती आहे, लहान मुलं आहेत, मोठे आहेत, चांगल्या पोझिशन्सवरती आहेत, छान काम करतात. एखादं असतं ना ज्यांना बघवत वगैरे नाही, तर तशातली ती गोष्ट होती आय थिंक. पण आणि मी आय थिंक 6वी-7वीला वगैरे असताना आहे ना, आमच्या दारात पण असे म्हणजे असं कोणीतरी फेकायचं, लिंबू टाचण्या लावून फेकायचं. आमच्या दारात नाही म्हणजे आमच्या गल्लीतच अशा फेकायचं. आणि एकदा मला आठवते 6-8 असे भरपूर बंचमध्ये लिंबू आलेले. भरपूर म्हणजे इतके लिंबू आलेले ना, मी तुला काय सांगू. आणि माझे पप्पा त्यावेळेस त्यांनी ना इतकं म्हणजे भांडणं केलेली की असं हे ऑब्व्हियसली आता कोणी असं घरासमोर फेकतंय वगैरे, कोणी भांडणार. बरोबर. हा. तर त्याच्यानंतर कसं झालं ना, माझ्या पप्पांनी तो लिंबू घेतला, ती टाचणी काढली आणि ती अशी ओपन करून ते म्हटले की ह्यानी काहीच होत नाही. त्यांनी ते जिभे म्हणजे असं रस असतो ना तो हे केलं, गिळला. ॲक्च्युली त्यांना झालं काही नाही. पण त्यावेळेस आमचे घरचे आणि शेजारचे वगैरे खूप घाबरलेले की असं कसं तुम्ही डायरेक्टली असं कसं केलं वगैरे. मग त्याच्यानंतर सगळं काही नॉर्मल होतं, सगळं काही नॉर्मल होतं. पण काही टायमानंतर ना माझे वडील तुला माहिती आहे असं धन वगैरे शोधतात, माहिती आहे, खजिना असतो. खजिना असतो, तर त्या ह्याच्यामध्ये गुरफटलेली. म्हणजे काय झालं ना, त्यांचे म्हणजे फ्रेंड्स आहेत काही, तर त्या फ्रेंड्सने त्यांना सांगितलं की ह्या गावामध्ये आहे ना खूप खजिना आहे, तर तो खोदायचे, जमीन खोदायची आणि त्यामध्ये भरपूर ज्वेलरी असेल किंवा कॉईन्स असेल, ज्याचं सोनं वगैरे. आणि त्यावेळेस ना खूप म्हणजे अशी परिस्थिती झालेली, तुला सांगू मी, की मम्मी एवढी वैतागलेली ना, खूप वैतागलेली. आणि मग त्यावेळेस म्हणजे आता ह्या इन्सिडेंटशी मी कनेक्ट करू की नाही ते मला माहिती नाही, पण स्टील असं घडलेलं. आणि हा खूप वियर्ड एक्सपिरियन्स होता. म्हणजे वडील लिटरली त्या लोकांसोबत 15-15 दिवस, 10-10 दिवस, आणि त्यावेळेस कॉन्टॅक्ट फोन्स वगैरे एवढे नव्हते, ते जायचे. आणि मम्मी माझी इथं कामाला होती म्हणून त्यामुळे घर कसे मॅनेज होऊन जायचं. वडीलही खूप म्हणजे त्यांनी भरपूर सपोर्ट केला, पण त्या टाईमपर्यंत त्या त्या एरामध्ये त्या वेळेसमध्ये ते म्हणजे ना एकदम असे हे करत होते. म्हणजे फ्रेंड्स लोकांनी बोलवलं, एका फोनवरती जायचं, दिवसभर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा, त्यांच्याशी बोलायचं, आणि मग त्या गावामध्ये जायचं. मग ते लोक सांगायचे की हे करायचं ते करायचं, मग असे पैसे भेटतील, हे करतील. मग कोणता एक माणूस बघितलेला, त्याने ते खोदलं वगैरे. मग हळूहळू ते माझ्या आत्याला कळालं की असं असं दादा करतोय म्हणून. मग आत्यानी जरा सांगितलं की थोडंसं त्यांना प्रेयर्समध्ये वगैरे घ्या. आणि मग त्याच्यानंतर एकदम ना एक सांगितलेलं की आमच्या घरामध्ये ना एक कोणती तरी एक मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे आयडल्स जे गॉडीजमधून नव्हतं, मला एका कोणी दिलेलं मला आठवत नाही, पण एक तो हॅपी मॅन आहे ना, असं तो लाफिंग बुद्धा. लाफिंग बुड्ढा टाईपचा तो होता. त्याच्या थ्रू ते गोष्टी घरामध्ये आलेल्या.
त्या एका त्या एका आयडल किंवा त्या एका स्टॅच्यूमुळे ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी आमच्या घरात आलेल्या. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं ना की ही जी गोष्ट आहे ना ती तुम्ही फोडून टाका, तुमच्या घरात ठेवूच नका. आणि मग माझे वडील जायचे आणि भरपूर पैसा पण खर्च करायचे. त्यांना ना सूदच, म्हणजे त्यावेळेस ते त्याच्यामध्ये गोर पडलेले. पूर्ण म्हणजे लिटरल मी तुला काय सांगू ना, त्यांना आमची काळजी होती, पण ते काय करतात त्यांना पण माहिती नव्हतं की मी काय करतो. ते नुसतं एवढंच बोलायचे की मी एवढा पैसा आणणार, एवढंच बोल, मी एवढा पैसा आणणार, मी एवढा. मम्मी म्हणायची की जे काही असेल ना तुम्ही तुम्ही आतापर्यंत मेहनतीचं केलं ना, मग ह्याच्या पुढे तुम्ही तसं नका करू. मग त्याच्यानंतर हळूहळू त्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या. आणि जसं तो आम्ही फोडला ना त्याच्यानंतर पप्पा नॉर्मल झाले. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला. तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस पप्पा नव्हते गेले, तर ते एका शेतामध्ये गेलेले. त्यांनी ते खोदलं आणि आणि ते सगळं रात्रीच्या टायमाला काम करावं लागतं. ते खोदता खोदता त्यांना आहे ना एक हंडा असतो ना तो दिसला. तो दिसल्यानंतर ते फक्त तो दिसतोय पण ते खोदलं नाही जाते, अजून असं दिसतंय पण ते हातात नाही येत आहे. नंतर मग तो जो एक व्यक्ती होता जो विधी करणारा होता ना, तर त्यांनी सांगितलं की इथे असं असं हे करावं लागेल, स्वतः नरबली म्हणतात ना ती करावी लागेल, त्याच्याशिवाय हे नाही होणार हातात. मग ते लोकांनी ते विधीमध्येच थांबवली की आम्हाला नाही कंटिन्यू करायचं आहे म्हणून. आणि ते म्हणतात ना एखाद्याला ते आस लागते तर ते घेतल्याशिवाय राहत नाही. एक तर ते जे काय त्यांना ॲक्च्युली ते कसं ते व्हिज्युअलाइज इल्युजन म्हणतात ना, तशा टाईपमध्ये पण असू शकतं. जर असतं तर त्यांच्या हातात आलं असतं, पण तसं काही नसताना मग ते जेव्हा त्यांनी विधी वगैरे केली, काय मंत्र होते ते पण मला माहिती नाही. पण पप्पांना त्यांनी नंतर सांगितले की तो गावातलाच कोणता व्यक्ती होता आणि त्याला नंतर असा त्रास झाला आणि तो गेला. तो इन्स्टंट नाही गेला, तो 1-2 दिवसानंतर सडन डेथ झाली त्याची. तर कशामुळे काय माहिती नाही, पण हे सगळं इन्सिडेंट नंतरच त्याची डेथ झाली. तर ते म्हणतात ना एखाद्या गोष्टीची हवसणं, नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं, त्याच्यामुळे होऊ शकते अशा गोष्टी काही. बरोबर. मेहनतीचं कमवा असं आहे. आणि मे बी त्यानंतर तसे ते इन्सिडेंट झाले असतील अजून. करेक्ट. भरपूर लोक आहेत अरे असे, म्हणजे ज्यांना ह्या गोष्टींवरती फेथ आहे की शॉर्टकट वापरतात. मला माहिती आहे की तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केले, बरोबर ना? खाली सबस्क्राईबचं बटन दिसतंय, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता आणि सबस्क्राईब नाही करत, असं कसं चालणार? ह्या रिलेशनशिपला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आधी सबस्क्राईब करायला लागेल, कमेंट करायला लागेल व्हिडिओमध्ये आणि ते बेल आयकन दाबायला लागेल, ठीक आहे? आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे ना, आपण इथे बसून सोबत पॉडकास्ट करू. तो फॉर्म नक्की भरा आणि आता स्टोरी कंटिन्यू करा. तुला माहिती आहे की असं नेगेटिव्हिटी असेल जिथेही, तिथे एक घाणेरडा वास असतो किंवा खूप घाण गोष्टी असतात, तिथे ते नेगेटिव्ह गोष्टी घडतात. किंवा म्हणतात ना टॉयलेट वॉशरूमच्या तिथं नाही जायचं, जिथं कचरा आहे तिथं नाही जायचं, असं सगळं सांगतात ना जे स्वच्छता ठेवायची. हां. पण मग तशा ठिकाणी ते लोकांचं ग्रोथ होणं किंवा तिकडे निगेटिव्हिटी वाढणं, निगेटिव्ह एंटिटी असणं, जे स्पिरिट्स असतात, जे भूताटकी म्हण किंवा काय, आणि जादूटोणा वगैरे करणारे पण ते तशीच प्लेस निवडतात जे घाणेरडी आहे, जिथे कचरा आहे वगैरे ते सगळं. तर दुपारचा वेळ होता, हार्डली मला वाटतं 12-1चा टाईम असेल. आणि म्हणजे शेजारी राहणारी जी ताई आहे ती मार्केटमध्ये गेल्यानंतर अरे तिला सडनली, म्हणजे भाजी घेत होती आणि एकदम सडनली घाण वास आला तिला. तर मार्केटमध्ये दुपारच्या वेळेला एवढे लोक नव्हते, हार्डली काही जण होते. तर त्या काही जणांमध्ये कोणालाच म्हणजे असं घाण वास, आणि एकदम घाण वासेल तर आपण ॲटलिस्ट तोंड तरी झाकतो किंवा काय, फक्त तिला येतोय, बाकी कोणालाच नाही. बाकी समथिंग वियर्ड, म्हणजे एकदम. मग तिला एकदम थोडंसं तिच्या डिस्टन्सवरती एक लेडी दिसली. ती लेडी अशी होती ना, एकदम डार्क कपड्यामध्ये होती, लाईक एक काळ्या लिबाजामध्ये समजून घे तू, तशा टाईपमध्ये. आणि तिच्या फेस एकदम असं लांबडं, असं थोडंसं कुरूप, आणि केस पण तिचे जवळपास तिच्या लॉंग
लेंथपर्यंतच तू पकड. आणि तिचं मांस आहे ना असं गळत होतं. म्हणजे तिचं शरीर एखादा बर्न झाल्यानंतर कसं अंगातून मांस सुटतो, पडतो खाली एखादी पिशवी, जळती पिशवी वगैरे तसं पडतंय. आणि मग ते फक्त तिला दिसतंय, बाकी कोणीच बघू शकत नाही. आणि ती म्हणजे बघते तिच्याकडे, पण तिला काही सुचत नव्हतं की आता मी रिॲक्ट काय करू. पण तो वास यायचा काय थांबत नव्हता. ती व्यक्ती अगदी तिच्या जवळजवळ येऊसपर्यंत ती एकदम स्तब्ध उभी होती. आणि नंतर मग तिने थोडंसं कॉन्शियसली स्वतःलाच तिने हे केलं की काहीतरी वेगळं घडतं, म्हणून ती जरासं डोळे बंद करून परत आपण असं हे करतो ना, तेव्हा ते सगळ्या गोष्टी तिच्यापासून नाहीशा झाल्या. पण सडन असं काहीतरी विचित्र घडणं भर दुपारी आणि फक्त तिलाच दिसतं. आणि त्यावेळेस ती कॉन्शियसली आहे, पण आजूबाजूला कोणालाच काही ते समजत दिसत नव्हतं. आणि म्हणजे म्हणतात ना, दुपारच्या एका 12 ते 4, 3च्या वेळेला पण ह्या गोष्टी येतात, फिरत असतात सराउंडिंगमध्ये. तर तिला तो इतका घाण, म्हणजे ना मी तुला काय सांगू, खूप घाण वास येत होता. तिने जसं सांगत होती ती एक गटार नालीचा पण असा वास येणार नाही तेवढा घाण. कधी तू असं ज्यांना बर्न झालंय कधी तशा लोकांशी संपर्क आलाय का तुझा? त्यांच्या स्किनचा असा स्मेल येतो, तशा टाईपचा तो स्मेल होता. आणि तो इतका वियर्ड होता. आणि ती बाई ना, तिला म्हणजे ती माणसातली नव्हतीच, अशी ती सांगत होती. ती माणसातली नव्हती, पण ती अशी लॉंग एकदम टॉल टाईप आणि ब्लॅक कपड्यांमध्ये होती, लंबे केस, आणि तिच्या अंगातून अशा बोटातून मांस गळतोय, इथून मांस गळतोय असं तिला दिसतंय. पण तिचा खूप घाण एक्सपिरियन्स होता, तो विचित्र होता. पण तिला काय केलं नाही, पण तो खूप म्हणजे समथिंग वियर्ड अनयुज्युअल असा एक्सपिरियन्स होता तिचा तो. बापरे. हो. आणि ते कोण लागतात? ती शेजारी ताई राहते. तर तिने मला, म्हणजे जेव्हा आपला फर्स्ट एपिसोड रिलीज झालेला ना, तेव्हाच तिने सांगितलं, अगं मला विचारायचं ना, मी अजून सांगितलं असतं तुला. अरे हा. एक तू ही वाली पण गोष्ट सांगणार होतीस की चेटकिनची कोणती तरी. सो या चेटकिन लहानपणी सांगितलं जायचं की अशी नॉर्मल बाई असते. आणि ती म्हणजे लोकांच्या घरामध्ये जास्त तिचं लक्ष असतं. आणि ती कोणत्याही प्रकारचं डेथ बघत नाही, कोणत्याही, म्हणजे कोणी आता आपल्या एरियात वारलं घरच्यांपैकी, तर ती बघत वगैरे नाही. तर असं काय 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 होतं. आता लहानपणी आपल्याला काय वाटायचं की चेटकिन किंवा ते चुडेल टाईपच. तर तसं काही नसताना ना, आमच्या इथे म्हणण्यापेक्षा थोडंसं एक एरिया आहे, तिकडे राहायची ती आजी. ती आजी आहे ना, अशी दिसायला नुसती गोरी गोरी पांढरे शुभ्र तिचे केस असे लांब गुडघ्यापर्यंत. आणि ती आहे ना काय करायची, कोणाच्या पण घरी आहे ना, काय काय असं छान बनलं ना, ते ती मंत्रोपचार करून ना ती स्वतःच्या घरात घ्यायची. ती कशी घ्यायची माहिती नाही, पण एकदा भात असं शिजत असताना आहे ना, तो टोप सोडून तो हवेत तरंगत होता. आणि हे शेजारची ती एक आंटी आहे, काकी आहे, तिने ते बघितलं. आणि तिच्याच घरामध्ये हे सगळं व्हायचं मोस्टली, का ते माहिती नाही, पण तिच्या घरात. आणि तो भात असं शिजताना वरती यायचा. त्याच्यानंतर मिरची, मसाले जे काही असायचं ना, पापड म्हण, हे सगळं जे राशन आहे ना, ते हळूहळू हळूहळू त्या दिशेने. आणि ते लगेच ना लक्षात नाही येत त्या गोष्टी. तर ती जी चेटकीण होती ना, ती काय करायची, ती दुसऱ्यांचं घरामधून सामान स्वतःचं घर भरणं, दुसऱ्यांचं म्हणतात ना बरकत जी आहे ना ती स्वतः, हे सगळं तिकडच्या लोकांनी लाईव्ह बघितलेलं आहे. आणि नंतर जेव्हा त्यांना हे सगळ्या गोष्टी कळाल्या, त्यावेळेस ती तिथून घर सोडून निघून गेली. ती एक नॉर्मल आपल्या तुझ्यासारखी एक व्यक्तीच आहे, पण तिला मरण आहे नाही आहे ते माहिती नाही. पण ती लिटरली 80sच्या ह्याच्यात होती, पण दिसायला अगदी अशी की 55-50ची आहे. तरुण एकदम दिसत. हां, तिच्या वयाला मॅच नव्हती करत ती, अशी होती. पण ती दुसऱ्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं लावणं, हे सगळं तिचं काम होतं. हे असे असतात. आणि लहान मुलांना स्पेशली ती बोलवायची.
लहान मुलांना बोलवायची आणि मग कधी कधी आहे ना तिच्याकडे ज्यावेळेस पण ते लहान मुलं जायचे वगैरे ते घाबरत नसायचे, पण ते आजारी पडायचे. ते आजारी पडायला लागलेले. मग ते थोडं लोकांना अवेअरनेस आला की नाही हे काहीतरी अशी विचित्र आणि कोणाचं पण डेथ झाली एरियामध्ये गल्लीमध्ये कोणाची तिथे डेड बॉडी नाही बघायची. आणि हे आहे चेटकिन्स म्हणजे चेटकिन असो किंवा जे कोणी हे लोक आहेत ना असे ह्युमन लोकांशी जास्त डायरेक्ट कॉन्टॅक्ट्स ठेवत नाही, जास्त बोलत नाही, ते त्यांच्या त्यांच्या हिशोबातच राहतात. त्यांना एक तसं पूर्ण रूम अंधार खोलीमध्ये राहतात, ते त्यांना लाईट सहन होत नाही, लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट करत नाही, एकदम तात्पुरतं तेवढं हाय हॅलो बस तेवढं, जास्त काही नाही. घरचे पण अगदी म्हणजे असं. आणि हे लोक आहेत ना चेटकिन म्हणजे मी तुला सांगू का, हे लोकांचं असं हे नाही आहे की काही भूताटकीचा प्रकार हा तो वेगळा आहे, पण हा जिवंत असणाऱ्या व्यक्ती जे काही मंत्रोपचार करून करून निगेटिव्हिटी स्वतःमध्ये आणतात, हे तशी लोक असतात, म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. असे आहेत ह्या जग. आणि तू आयडेंटिफाय नाही करू शकत त्यांना, ते एकदम नॉर्मल असतात, सहज. म्हणजे असं तुला वाटेल की अरे तर ह्या आजी तर ठीक आहे, पण नाही, पण ती बॅक ऑफ माइंड तिचं आणि तिचं काय काहीतरी सुरू चालू असतं त्यांचं. आणि ते लोक खूप हे असतात क्लोज, म्हणजे स्वतःचं गोष्टी शेअर नाही करत कधीच ना. ते स्वतःचं त्यांची कोणतीही गोष्ट तुझ्याशी शेअर नाही करणार, कधीच नाही करणार. हे आहे. बापरे. आणि तू तुझ्या नर्सिंग कॉलेजमधलंही तू काय सांग, हां. तर ते काय होतं? नर्सिंग कॉलेज म्हणजे माझं जे कॉलेज होतं ना, त्या कॉलेजमध्ये मी जेव्हा ट्रेनिंग पिरियडमध्ये असताना आम्ही एकदा एका कॉन्फरन्ससाठी गेलेलो. तो होता वर्ध्याला. 2 दिवसाचा आमचं ट्रिप प्लॅन होता, वर्ध्याला होता. आम्ही वर्ध्याला गेलो आणि दुपारी ट्रेननी आम्ही आलो. आल्यानंतर ना आम्ही खूप थकलेलो, ॲक्च्युली नाईट जर्नी होती. आणि 10-11 वाजता आम्ही ठाणा स्टेशनला पोचलो आणि मग खारघरला आलो. तिकडे आल्यानंतर मग थोडं फ्रेशनअप होऊन झालं तर थोडंसं केस ओल्लेच होते माझे. आणि मी म्हटलं ठीक आहे ना, थोडंसं बाहेर जाऊन आतमध्ये केस वगैरे पडतील रूममध्ये, म्हणून मी म्हटलं थोडंसं कॉरिडॉरमध्ये येऊन मी कचरा वगैरे टाकते. तर विदिन सेकंड ना मला सहज म्हणजे असेल ही पण दुपारचा वेळच होता अगदी. म्हटलं आता फ्रेश होऊन झोपणार. ती बिल्डिंग होती आय थिंक 5th का 6th फ्लोअरची होती. आणि वरतून ना एक शॅडो एकदम क्विक, म्हणजे असं जाऊन असं एकदम, म्हणजे तुझं पापणी नाही हलणार त्या ह्याच्यामध्ये ती शॅडो पास झाली. पण मला असा भास झाला ती शॅडो नसताना कोणतरी व्यक्ती आहे. तर मी लिटरली म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला खरंच कळालं नाही. आणि मी अजूनही तुला सांगते, मला ते स्पष्ट असं समजतं. आणि ही गोष्ट मी मम्मीला पण सांगितली की मम्मी असं असं आहे. तर मम्मी काय म्हटली की अशा गोष्टी जर घडल्या ना तर ह्याच्या मागं जायचं नाही कधीच. पण ज्यावेळेस ती गोष्ट घडते ना त्यावेळेस आपल्याला खरंच कळत नाही काय होतंय ते. ती सेकंड पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी तुला सांगते, ती अशी वरतून उतरली आणि खालच्या दिशेने गेली. तर मी म्हटलं की कोण इतक्या फास्ट कोणी झालं. आणि त्यावेळेस माझं डोकं पण नाही चाललं. मी त्या शॅडोच्या मागं कोण आहे करत ग्राउंड फ्लोअरपर्यंत गेले. आणि ग्राउंड फ्लोअर, आणि त्यावेळेस माहिती आता हॉस्टेल आहे ना ते, तर ते गेट असतो तो झिगझॅगवाला, त्याला बाहेरून लॉक होतं आणि सिक्युरिटी बाहेर काका बसलेले. तर मी खाली ग्राउंडपर्यंत जाऊन विचारपूस करूसपर्यंत मला ते काही दिसलंच नाही. जे काही असेल ते मला वाटलं असेल कोणी. मग ते काकांना मी म्हटलं इथून कोणी गेलं का, तर ते म्हटले नाही, कोणी नाही गेलं. कारण की त्या फ्रिक्वेन्सीनी मी तर मॅच करू शकत नव्हते. तर मला वाटलं मे बी कोणी गेलं असेल बाहेर. पण मी त्या काकांना विचारलं, त्यांना मी बोलले की काका तुम्हाला कोणी इथून जाताना दिसलं का. ते म्हटले नाही, कोणीच नाही बघ, लॉक इथंच आहे. आणि तुम्ही लोक आत्ताच चाला, जा आराम कर, किती वेळ तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करून. म्हटलं नाही, मला ना वरतून कोणीतरी जाताना दिसलं. मग ते बोलले की अगं तू एवढा तर विचार कर ना, इथून पटकन असं कोणी गेलं तर मला तरी कळेल ना, आणि अशा टायमाला कोण जाणार.
तर मग मी थोडासा विचार केला, तिथंच जरा थांबले. म्हटलं काका आता परत मला वरती नेऊन सोडा, माझी हिंमत नाही एकटी वरती जायची. जेव्हा मी वरती काकांसोबत आले, त्यांनी मला माझ्या रूमपर्यंत सोडलं. माझ्या फ्रेंडशी मी डिस्कस करत होते आणि त्याच एक दिवस सोडून माझी एक मैत्रीण आहे, माझा रूम हा आणि तिच्या ऑपोजिट साईडचा जो रूम आहे तिथे तिला गॅलरीमध्ये तशाच टाईपची शॅडो दिसते आणि ती रडते. ती फक्त रडते, ती काहीच करत नाही. ती रडते रडते आणि ती गॅलरीमध्ये ग्लास स्लायडिंग डोअर्स आहे आणि कर्टन आहे, ते कर्टन पण थोडेसे असे साईडला होते आणि ती जो काही शॅडो आहे ते तिला दिसतं आणि तो व्यक्ती तिथं बसलाय का उभा आहे तो तिला कळत नाहीये, पण दिसतंय काहीतरी आहे आणि तो रडतोय रडतोय कंटिन्युअस रडतोय. तो इतका रडण्याचा आवाज लाऊड होत चाललेला ना, हळू 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 हळू. मग तिने ती उठली आणि बेडवरती बसली आणि नंतर तिच्यासोबतची जी तिची रूममेट होती तिला तिने उठवलं. ती म्हणते बघ ना, चल जरा जाऊन बघूयात. मला ना खूप असं खूप निगेटिव्ह वाईब्स येतात, मला ना कम्फर्टेबल नाही होत आहे. आणि त्यावेळेस कसं एका आवाजावरती म्हणजे एकदम लांबच नाही, छोटे छोटे रूम्स असायचे. एका रूममध्ये 2 जणी 3 जणी जास्तीत जास्त राहायचो आम्ही. तर त्यावेळेस तिने ते बघितलं आणि थोड्या वेळानंतर ते जरासं आवाज हळूहळू कमी व्हायला लागला. पण तिने जेव्हा ते बाहेर जाऊन बघितलं तिथे कोणी नव्हतं. तिला असं वाटलं की मला माझा कदाचित भास असेल, पण तो तिचा खरंच भास नव्हता. कारण की ती एवढी म्हणजे ती रडत होती अशा पद्धतीने की म्हणजे ती स्वतः रडत होती, पण तो जो समोरचं जे तिला दिसलं आणि मी जे अपीअरन्स बघितला त्याच्यामध्ये जवळपास सेमच आम्हाला दोघींना जाणवलं आणि निगेटिव्हिटी तर तिकडे खूपच होती. नंतर आम्ही काही दिवसानंतर असं जेवताना वगैरे शेअर केलेलं ना गोष्टी, तर जे काका मेसवर होते ना त्यांची वाईफने वरती हँग करून घेतलेलं. ते आम्हाला मिड इयरमध्ये कळालं की असं सगळं ह्या हॉस्टेलमध्ये झालंय. मे बी असू शकते ती गोष्ट फॉलो करत असेल किंवा काय. पण हे नंतर आम्हाला जवळजवळ 3-4 महिन्यानंतर कळालं की त्यांना पास होऊन मला वाटतं एक 8-9 महिने होऊन गेले असतील. तर असं तो हॉस्टेलचा एक्सपिरियन्स होता. आणि सेम हॉस्टेलमध्ये एक म्हणजे असं माझे ज्युनियर्सपैकी बोल तू, तिच्यासोबत एक खूप वियर्ड गोष्ट घडलेली. ती तिच्या फ्रेंड्स सोबत जेवत होती मेसमध्ये. जेवताना अचानक तिला ताप आला. सडन अननोनली, काही नसताना, ना सर्दी खोकला वगैरे काही नाही, सडन ताप आला तिला. तर मैत्रिणी म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, तू एक काम कर, तू आराम कर, आम्ही तुझा प्लेट घेऊन येतो. थंडी शिवरिंग वगैरे पण होत होती. ती आली रूममध्ये झोपली. झोपल्यानंतर ना तिला एकदम अनइझीनेस व्हायला लागलं. सेम हॉस्टेल आणि नियर बाय रूम सेम होतं का नाही मला माहिती नाही, पण तीच बिल्डिंग. आणि मग तिला खूप अनइझीनेस व्हायला लागला. त्याच्यानंतर मग तिने मैत्रिणीला सांगितलं की मला ना खूप बरं नाही वाटत आहे. आणि अचानक आहे ना च्या मैत्रिणी तिला ते प्लेट घेऊन वरती आलेलं ना, तिचं पूर्ण ना फेस फेल व्हायला लागलेलं. म्हणजे डोळे, फेस एकदम पफिनेस होतो ना तसं होत होतं तिचं. सुजलेलं, हां, ॲक्च्युली सुजलेलं. एखादी मुंगी चावल्यानंतर कसं आपलं किंवा गांधीन माशी चावल्यावरती डोळे वगैरे कसे होतात तसं झालेलं अगदी तिचं. तर मुली म्हटल्या की अचानक तू काय खाल्लं नाही, तुला कोणती एलर्जी वगैरे झाली आहे का, म्हणून वॉर्डनला सांगितलं. वॉर्डन म्हटले की एक काम कर, तिला ना आपण कॅज्युअल्टीला घेऊन जाऊया, हॉस्पिटलमध्ये नेऊया, काय प्रायमरी ट्रीटमेंट करूया आणि तिच्या फॅमिलीला इन्फॉर्म करूया की ऑब्व्हियसली मुलगी तरुण आहे, काही कमी जास्त होईल तर जबाबदारी असते म्हणून. तर ते म्हटलं ठीक आहे. तिला घेऊन गेलं हॉस्पिटलमध्ये, सगळं चेक केलं, नॉर्मल होती, पण स्वेलिंग कमी होत नव्हती म्हणून तिला एक टॅबलेट दिली. टॅबलेट दिल्यानंतर तिला खूप म्हणजे तिचे डोळे अचानक आहे ना, खूप रडल्यानंतर डोळे कसे लाल होतात तसे तिचे डोळे हळूहळू हळूहळू. तर सगळ्यांना ऑब्व्हियसली ते प्रायमरी तेच वाटलं की हिला कोणती तरी सिव्हिअर एलर्जी झाली आहे. पण नंतर ना ती एकदम जसं जसं तिचे ते सिम्पटम्स वाढायला लागले ना, तसे तसे तिचं वागणं आणि तिच्या वोकल कॉर्ड्समध्ये ना चेंजेस यायला लागले. म्हणजे तिचा जो आवाज आहे ना तो हळूहळू हेवियर 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 व्हायला लागला. त्याच्यातली तिची एकदम खास मैत्रीण आहे ना,
ती लागली रडायला. ती म्हटली ही अशी नाही आहे, ही वेगळीच वागती आहे, आणि तिला बघून ही रडायला लागली. मग तरी 8चा टाईम होता डिनरचा, आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये 9-9:30चा टाईम होऊन गेलेला. मग वॉर्डन म्हटले की नाही, तिच्या फॅमिलीला इन्फॉर्म करा. फॅमिलीला इन्फॉर्म केलं, आणि जवळजवळ तास 1.5 तास तरी 1 तास तरी पकड तू बाईकने जरी गेलास चेंबूर किंवा मानखूर किंवा गोवंडी त्या साईडनी जरी तू हायवे पकडून गेलं तर 45 मिनिट्स टू 1 hour लागतो. तर हे लोक रात्री जसा फोन आला तर एक 15-20 मिनिटं तयारी करून निघायला 9:45-10च्या अराउंड ते लोक निघाले घरातनं आणि हॉस्पिटलला पोचले. हॉस्पिटलला जेव्हा पोचले तर ही एकदम शांत बसली आहे, काहीच बोलत नाही आहे. समथिंग मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे, हे एकच तिच्या तोंडातून. पण तिचा व्होकल्स, तिचा जो साऊंड आहे ना, त्याच्या व्यतिरिक्त वेगळा जड आवाज होता. नॉर्मल मुलीसारखीच बोलत होती, पण एकदम जड आवाजामध्ये. तिचा आवाज नव्हता. तिचा नव्हताच, बेसिकली तिचा नव्हताच, असं तू पकड. तर मग तेव्हा हे लोक तिला म्हटले की मग ती वॉर्डन भेटली. म्हणते आम्हाला पण एक्झॅक्टली माहिती नाही, हिने काही खाल्लं नाही, हिला सडन ताप आला. मैत्रिणी म्हटल्या की तू रूममध्ये जाऊन आराम कर, आणि ते ताट घेऊन गेले वरती ही जेवल म्हणून. पण अन्नाचं काहीच खाल्लं, आणि जर एलर्जी असतेच तर इतर कोणाला काहीतरी झालं असतं, पण हिला अचानक खायच्या आधीच, आणि हिने काय खाल्लंच नाही. बाहेर काय खाल्लं का विचारपूस केली, काहीच नाही. मग नंतर ते लोक म्हटले की नाही, तुम्ही घेऊन जा हिला, आणि जस्ट मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला नंतर तुम्ही आणून द्या. आता तुम्ही तिला घेऊन जा, कारण की हिचा आवाजामुळे ना बाकीच्या मुली घाबरत आहेत, उगाच रात्र काढायची आणि हे नको म्हणून. तर त्या म्हटलं की ठीक आहे. मग हिला स्कूटी होती, हिला बसवलं. तिच्या एक कझिन आहे ती, आणि एक मुलगा, ते दोघं बाईकने गेलेले हिला घ्यायला. मग हिला मध्ये बसवलं, आणि ते लोक घराच्या दिशेने येत होते. घराच्या दिशेने येऊसपर्यंत ती पूर्ण गाडीमध्ये बसली ना, तेव्हापासून ती नुसती अशी हालत होती, डुलतात म्हणतात ना, तशी ती करत होती त्या गाडीमध्ये मध्ये सीटवरती बसून. तर जे तो चालवणार होता म्हणतो एवढी गाडी हलवू नको, आपण सगळेच पडू. नाही, मला घरी जायचं आहे. आणि तेच ती अशी डुलत कंटिन्यू तशीच करत होती. मग तिच्यासोबतची जी कझिन होती ना, ती तिला ओरडली की तू अशी काय झालंय तुला. तिला पण समजत नव्हतं, तिला वाटलं मेडिकल इश्यूजच आहे काहीतरी. काय झालं तर तिला काही समजत नव्हतं. नंतर मग ते लोक घरी आले, ॲट एनी हाव घरी आले. तर त्यांचं घर असं आहे ना की तिथं थोडंसं एक डिस्टन्सवरती आहे ना, तिन्ही धर्माचे असे मशानभूमी आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, असे तिन्ही आहेत. आणि त्या मशानभूमीच्या आणि त्या सिमेट्रीच्या जस्ट मागं घरं आहेत, भरपूर घरं आहेत, नॉर्मल एक वस्ती आहे. तर असं म्हणजे कधी तू त्यांच्या घरातून असं विंडो खोलून बघशील तर तुला कब्रस्तानच असं दिसेल, किंवा भरपूर अशा ते तो भाग दिसेल, असं होतं. तर ते थोडंसं त्यांच्या घरापासून हार्डली एक 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल. तर त्या मुलीला आहे ना, नेहमी ती कंप्लेंट करायची की मला राईट साईडला ना टोचल्यासारखं दुखतं, मला राईट साईडला टोचल्यासारखं दुखतं. हां, कोणतरी टोचतं, असं पिन मारतं ना सडन प्रिकिंग, तसं तिला खूप इंटेन्स पेन होतं त्या गोष्टीचं. पण सगळ्यांनी काय म्हटलं की ठीक आहे ना, तुला काय किडनी स्टोन असेल, रेडिएटिंग पेन आहे, तुला त्रास होत असेल, इतर गोष्टी असतील, आपण चेक करू, सोनोग्राफी करू, इतर गोष्टी भरपूर तिच्या केल्या, ते सगळ्या नॉर्मल होत्या. जेव्हा ती घरी आली ना, तर तिला बघून घरातले ती लहान लहान मुलं असतात ना, घरचेच, ते बघूनच रडायला लागले, तिला बघून रडायला लागले. तर तिला बघून रडतील म्हणून हे झोपणार नाहीत म्हणून ते काय बोलले की एक काम कर, तू आंटीच्या घरी जा, तिकडे जा, आणि तू तिकडंच आम्ही सकाळी येतो, हिला घेऊन जा. आता तिच्या आईला वगैरे भेटवलं, तर ती नॉर्मल वाटली. जेव्हा ती गेली तिकडे घरी, तर तो एक असा रस्ता आहे ना, ह्या साईडला ते मशानभूमी वगैरे, आणि ह्या साईडला म्हणजे सपोज तू आता सपोज लेफ्टला ते मशानभूमी आणि राईटला टर्न घेतलं की तो तिच्या आंटीच्या इकडचं जाणारा रस्ता आहे. तर जेव्हा ते लोक घरातून निघाले, तिला विचारलं जेवणार का काय, तरी तिचं ते डुलणं काय थांबेनच, ती कंटिन्यू एक सोबत स्विंग करते, हळू का असे ना, ती स्विंग करतच आहे. तर तिला नंतर मग सांगितलं की हे बघ, ती रिस्पॉन्स सगळ्या गोष्टीला करत होती, पण सडनच ती वेगळीच वियर्ड वागत होती. सडन मला ती म्हणायची की
एकदम मला घरी जायचं आहे, एकच रट आहे, मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे, मला फिरायचं आहे, मला घरी जायचं आहे. ह्या 2 गोष्टीशिवाय ती जास्त काही बोलत नव्हती. मग बाईकनी जेव्हा त्यांनी राईट टर्न घेतला घरातून निघून थोडंसं पुढं जाऊन, ती जोरात किंचळली. एक तरी 10:30 नाही 11 11:30चा टाईम झाला असेल. रस्त्यावरती एवढे कोणी रहदारी नसते. एवढ्या जोरात ती किंचळली, एवढ्या जोरात ती किंचळली ना, की त्याने इतक्या जोरातचा ब्रेक मारला ना, की ते ब्रेक मारला आणि सडन सगळे असे पुढे येतात ना, तसं झालं. आणि त्यांनी एकदम स्टँड घेतला आणि जराशी गाडी टेंट झाली तर ते थोडेसे असे पडले नाही, पण हलकेसे असे हे झाले. मग तो म्हणतो, अरे काय चाललंय तुझं, एवढं काय तू विचित्र वागायला लागलीस, काय झालंय? म्हणते, अरे माझं घर मागं राहिलं, तू इथे कुठे घेऊन चालला? तर तो म्हणतो, घर मागं, हां आता घरातूनच आलो, आपण आता आंटीच्या घरी चाललोय, तू काय झालं तुला? तर त्याने तिच्या खांद्यावरती हात टाकला की काय प्रॉब्लेम, काय होतोय तुला, काय त्रास होतोय वगैरे. म्हणतो मग ती बोलायला लागली एकदम अशा जड आवाजामध्ये की तुला माहिती नाही का माझं घर मागे आहे, तुला एवढं तरी कळलं पाहिजे की तू माझ्या घराच्या दारावरती तरी नेऊन सोड, गेटवरती तरी नेऊन सोड. तो म्हणतो, हिच्या घराला कोणता गेट? आणि ती राहते चाळीमध्ये, हिच्या घराला कोणता गेट? त्याला अंदाज येतच नाहीये काय होतंय. म्हणते, हे बघ मला ना आत्ता इथे बरं वाटते, मी फिरते, मला फिरायचंय, मला खूप फिरायचंय, मला सगळ्या दुनियामध्ये फिरायचंय, मला इथे पण जायचं, मला तिथे पण जायचंय, पण मला माझा रूम नाही आवडत. तो म्हणतो, तुझा रूम कोणता? हॉस्टेलचा बोलतेस? म्हणते, नाही, मला तो नाही, मला माझा रूम नाही आवडत, त्या खोलीमध्ये मला हवाच लागत नाहीये, आणि मला गेट आहे ना, माझ्या घराचा गेट तो खूप मोठा आहे. मग तो अशी म्हणजे असं विचित्र काय बोलतीये ना. हां, पण नंतर त्याने त्या गोष्टीचा खूप विचार केला. तेव्हा त्याला कळालं की जो टर्न घेतलेला आणि ती ज्या दिशेने दाखवत होते तो होता मशानभूमीचा, तो जे सिमेंट्रीचा एरिया होता तिकडचा होता. तेव्हा त्याला थोडंसं क्लिक झालं की ही जे गेट बोलते ना, ते कब्रस्तानचा जो गेट असतो ना, तो केवढा मोठा असतो, ती त्या गोष्टीविषयी बोलत होती. सेकंड थिंग, तिला मे बी किंवा तो जो कोणी तिच्या अंगात असेल किंवा जे काही एंटिटी असेल त्याला बरी केलं असेल, तर तो आतमध्ये जेव्हा ऑब्व्हियसली आतमध्ये ऑक्सिजन लेवल नसणार, किंवा आता ते आपण मृतांना तर आपण ऑक्सिजन काय नसलं काय त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण ऑब्व्हियसली त्यांचाही काही जीव गुदमरत असेल, जीव नसतो वगैरे त्याच्यामध्ये, पण ते एक दाब पडल्यासारखं, एक ठिकाणी कोंडल्यासारखं, तर ते त्या गोष्टीचं पॉइंट आउट करत होती. म्हणजे तो ग्रेव्हयार्ड आहे तिचा किंवा तो व्यक्तीचा, त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे, तिथे अडकल्यासारखं आहे, म्हणून त्यांना फिरायचं आहे. आणि तो जो गेट आहे, तो तिचा घराचा जो गेट आहे तो मशानभूमीचा किंवा तो कब्रस्तानाचा गेट आहे, असं तिने ते कोड लँग्वेजमध्ये सांगितलं. त्या दिवसानंतर त्याला एवढा त्रास व्हायला लागला, त्याच्यासोबत निगेटिव्ह एनर्जीज घडायला लागलेल्या आहे. कारण की तिच्यासोबत जो हे सगळं घडलं आणि मी तुला सांगितलं ना, तिला असं पिन पॉईंट होत होतं, शार्प पेन होत होतं, तर एक मुलाने तिच्यासाठी जीव दिलेला. एक मुलाने त्या मुलीसाठी जीव दिलेला आणि तो तिच्या मागे कंटिन्यू होत होता. आणि हे सगळं तो व्यक्ती करत होता, तो मुलगा. आणि त्याच्यासोबत आता म्हणतात ना, एक वारा आलं की त्याच्यासोबत दुसरे पण येतात न कळत, तर तसं त्याच्यासोबत अजून एक एंटिटी त्याच्यासोबत जॉईन झालेली आणि ते दोघं मिळून तिला त्रास देत होते. बापरे. आणि त्याच्यानंतर तिला खूप त्रास झाला. आता ती ठीक आहे, पण तिला असं त्रास होत असतो मध्ये अधे. आणि हे जेव्हा आम्हाला असं कळालं की म्हणजे असं इनडायरेक्टली कोड लँग्वेज म्हणजे इरलिव्हंट टॉक होता, पण तो टॉकमध्ये पण थोडं लक्ष देऊन ऐकलं ना आपण, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळतं. पण म्हणजे तो एक्सपिरियन्स आणि तो नाईटचा जो टाईम होता ना, तो खूप विचित्र होता. आणि मग त्याच काही दिवसांनंतर तो शेजारी झोपलेला, तो मुलगा जो आहे ना, जो तिच्याशी बोललेला आणि त्या व्यक्तीने त्याला सांगितलेलं की माझं घर असं आहे, गेट असं आहे, हे आहे ते आहे. तर तो मुलगा झोपलेला, रात्रीचे 2-2:30 त्यावेळेस ते लोक ह्याला जायचे,
जे लग्नामध्ये वगैरे कॅटरिंग सर्व्हिसेस असतात ना त्याच्यासाठी ते लोक जायचे. तर तो लेट आल्यानंतर तो म्हटला की मम्मीला कशाला त्रास आहे, मी शेजारच्या रूममध्ये झोपतो. तो ते पण त्यांचंच होता. आणि तो झोपला. त्याची आई अशी पण खूप लेट नाईट वगैरे एकटी असायची, तर टी व्ही वगैरे बघत होती. एक 12-12:30 वगैरे झाले असतील. तर तो लेट आल्यानंतर झोपला. तो झोपल्यानंतर त्याच्या मोबाईलवरून फोन गेला त्याच्या आईला. आणि त्याच्या आईला फोन गेल्यानंतर तो एकदम असा आवाज होता ना की एकदम थकलेला, दमलेला. आणि म्हणजे असं तुला सांगू एकदम मी एकदम असं हळू एकदम म्हणजे खूप कष्टाने तो बोलतोय. तर त्याच्या आईने फोन उचलला. म्हणते, हां तू आलायस ना, आता आता तुला रात्रीचा माझ्याशी मस्ती करायला सुचते की म्हणजे असं काहीतरी. तिला असं वाटलं की हां ठीक आहे, आता हा मला काहीतरी प्रँक करतोय वगैरे. तर तिने इग्नोर केलं. म्हणते, अरे किती वाजले, काय ते एवढं काय झालंय तुला, जेवला खावलंयस, आता झोप तू. आता शेवटी आई. तर तिला वाटलं की मी माझं काय ते बोलले, पण मला समोरून त्याचा आवाज फक्त कष्टासारखा आणि एकदम असं हळू येतोय. त्याला दुखत तर नसेल ना, त्याला काय तर झालं तर नसेल ना, हा झोपतो बोलला पण दुसरीकडे कुठे गेला का, मुलांमध्ये भांडणं झालंय का, असं तिला भरपूर तिच्या मनामध्ये प्रश्न येत होते. मग तिने फोन केला. तिच्या मुलाला पुन्हा फोन केला. पुन्हा फोन उचलला गेला. पण ह्यावेळेस आवाज नव्हता, फक्त एकच आवाज होता, हम्म, हम्म, हा एवढाच आवाज होता. तर ती म्हटली, असं मला काय असा विचित्र आवाज काय येतोय म्हणून, नाही का. तिला त्यावेळेस पण थोडा डाऊट आला की हा मला घाबरवतोय किंवा असतात ना मुलं काही काही खोडकर असतात. तर तिला मग तिने फोन कट केला. जाऊ दे, हा असाच करतोय, जाऊ दे, हा काय बोलत पण नाहीये. तर तिने अंथरूण घेतलं, मस्त अंगावरती घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला ना झोप लागेना. तर त्याच्यानंतर तिने म्हटले की ठीक आहे, बाजूलाच झोपलाय ना तसाही, जाऊन बघते कसं आहे, काय खरंच आहे का, कुठं गेलाय मला न सांगता. म्हणून ती शेजारच्या रूममध्ये आली. जसं तिने डोर ओपन केला ना, तसं त्याच्या पायथ्याशी एक व्यक्ती बसलेली, जी अननोन होती. आणि ती म्हणजे त्याला माहितीच नाही की कोण माझा फोन ऑपरेट करते काय. ती व्यक्ती दिसायला, तिचा फेस तर दिसला नाही, फक्त एक असं व्यक्ती बसली असं तिला दिसलंय. आणि जेव्हा तिने जोरात ओरडली आहे ना, तेव्हा तो खडबडून उठला आणि म्हणतो, काय झालं मम्मी. ती व्यक्ती अजूनही त्या रूममध्येच होती. ती दिसतही नव्हती, म्हणजे त्याला नव्हती दिसत पण हिला दिसत होती. आणि हिला दिसतात असे नेगेटिव्ह एनर्जीज तिला दिसतात. तर ती म्हटली की तू मला इथून उठ आणि माझ्यासोबत झोप. म्हणतो, काय घाबरतेस का तू असं वगैरे. म्हणते, हां मी घाबरते, मला कसं तरी होतं, तू माझ्यासोबत झोप, इथे नको झोपू. आणि कंटिन्यू म्हणजे तिला असं इंटिमेशन किंवा असं एक नेगेटिव्हिटी असं वाटत होतं की काहीतरी आहे. त्यावेळेस तिने काय एवढं लक्ष नाही दिलं. मग नंतर सकाळ झाल्यानंतर म्हणते, अरे तू मला फोन केलेलास का रात्रीचं. म्हणतो, नाही मी आलो तर असं झोपलो ना मम्मी, मला माहितीच नाही, तू एवढ्या जोराची ओरडली म्हणून मी घाबरलो, मला वाटतं कोणी चोर आलं, काय झालं, एवढं काय जोरात ओरडली. म्हणतो मग तिने त्याला सांगितलं की तुझ्या पायथ्याशी तुझा मोबाईल तुझ्या डोक्याशी असतो, पण तो मोबाईल तुझ्या पायाच्या तिकडे होता आणि तिथे एक व्यक्ती बसलेली, जी मी ओळखत नाही. आणि ती काय होती मला फेस तर नाही दिसला, पण ती खूप विचित्र पद्धतीने बसलेली तुझ्याजवळ. आणि ते खूप वियर्ड होतं, जे मी तुझ्यासोबत बघितलं. जर मी नसते आले तर माहिती नाही तुझ्या जीवाचं काय झालं असतं. तर हे इन्सिडेंट त्याच्यासोबत त्या मुलीशी तो कॉन्टॅक्टमध्ये होता ना, त्यावेळेस ते सगळं घडलेलं. आणि त्याच्यानंतर हे मे बी ती एनर्जी त्याच्यासोबत आली असेल किंवा फॉलो करत असेल किंवा काय. तर ते खूप खूप म्हणजे असं वियर्ड होतं गोष्टी झालेल्या. आणि हे त्याच्या आईने त्याला काहीच दिसलं नाही, त्याच्या आईला दिसलं. त्याच्या आईला दिसलं. मजा आली, पण मला मजा आली. आणि थँक्यू सो मच, तू परत एकदा आलीस आणि परत एकदा खूप खतरनाक आणि मस्त स्टोरीज सांगितलेस. थँक्यू सो मच. तुला कसं वाटलं? मला छान वाटलं. भरपूर अजून अशा असतील काही स्टोरी तर नक्कीच मी शेअर नक्कीच करेन. नक्कीच नक्कीच. मंडळी, तुम्हाला एंजलच्या स्टोरीज कशा वाटल्या, कशा गोष्टी वाटल्या, प्लीज कमेंटमध्ये सांगा.
आणि सांगा की तुम्हाला अजून कशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडतील. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.